या लवकर या लवकर या. चालेल चालेल. नमस्ते, मी यल्लाप्पा हनुमंत पवार, प्रभाग 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी करतोय. नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करत असताना काल रात्री 9:30 वाजता मला एका अज्ञात ज्याला स्विफ्ट गाडी होती, ज्याला नंबर प्लेट नव्हते दोन्ही साईडला, अशा गाडीकडून माझा पाठलाग करण्यात आला होता. मग मी माझी गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि मी माझ्या मित्राच्या गाडीतून माझ्या घरातून मी फ्रेश होऊन येत होतो. तर साधारणतः 9:30 वाजता मला स्विफ्ट गाडी आणि एक 2003 नंबर असलेली एक ॲक्टिवा स्कूटी होती. त्या दोन्ही गाडींनी माझ्या गाडीसमोर, क्रेटा गाडीसमोर आडवी थांबून त्या दोन्ही गाडीवरून स्विफ्टमधून 5-6 लोक आले आणि त्यांनी येऊन माझ्या गाडीच्या बॅक साईडला मी बसलो होतो क्रेटामध्ये. तर माझ्या गाडीचा दरवाजा उघडून मला बाहेर ओढून मला धक्काबुक्की करून कॉलर वगैरे पकडून की इलेक्शन होईपर्यंत तू गावात थांबायचं नाही, आटपाडी तालुक्यात थांबायचं नाही, या प्रकारची धमकी दिली. नाहीतर 2 दिवसामध्ये तुझा कार्यक्रम करतो, हातपाय काढतो, ह्या प्रकारची भाषा केली. त्यानंतर पुन्हा तुम्ही काही तक्रार वगैरे केली का? मी तक्रार केलेली नाही, कारण सध्या त्यात जास्त वेळ घालवण्यात मजा नाही असं मला वाटतं. पण मी असा प्रयत्न करतोय की ही जी अन्याय माझ्यावरती होतोय त्याला न्याय देण्याचं काम जनतेने करावं, असं मी जनतेला जाऊन आज त्यांच्या घराघरामध्ये जाऊन आवाहन करतो. साधारण संशयित भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्यामध्ये सोन्या माने, अभिजित जाधव म्हणून एक कार्यकर्ता होता आणि बाकीचे माझ्या अनोळखी होते. कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? उद्या संध्याकाळपर्यंत आपण शांततेत राहायचं आहे. कोणी जरी धक्काबुक्की केली, काही जरी केलं तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता संयमाने राहून आपण जास्तीत जास्त मतदान करून आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे म्हणजे 3-4 जे उमेदवार आहेत त्यांना विजय करण्याचं आपण काम करायला पाहिजे. आपल्यावरती जी घडलेली जी घटना आहे, उमेदवाराच्या बाबतीत अशी घटना घडते, याचा मतदारावर काय परिणाम होऊ शकतो? मतदारांनी याचा विचार करायचा आहे, कारण मतदार आज जाऊन कोणाचं बटन दाबणार आहे हे उमेदवाराला माहीत नसतं. पण मतदार ज्यावेळी आज जातो त्यावेळी हा विचार नक्की करेल की बाबा एखादा उमेदवार सुरक्षित नाही तर त्या ठिकाणी आम्ही कसं सुरक्षित आहे, मतदार कसं सुरक्षित आहे. आणि मतदारांना आज कालपासून चांगलं म्हणजे जुन्या सर्व गोष्टी आठवायला लागल्यात की कशा पद्धतीने त्रास होतोय, कशा पद्धतीनं. आता ही काय पहिली वेळ नाही, याआधी सुद्धा बरेच तक्रारी झालेल्या आहेत आणि काय गरीब लोकांवरती अन्याय झालेला आहे. हे सर्व आता जनता आठवेल आणि उद्या त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही.